होय काय काय करते इथं? काय नाही जर वेळ मोबाईल बघावं म्हणजे ते पोर्च मध्ये बॉक्स पडलाय हे राहिलंय पुसायचे राहिलंय झाडू मारा आतमध्ये राड आहे आणि इथं मोबाईल बघत बसली होय. अहो 2 मिनिटं बघावं म्हणलं कंटाळा आला ती काय स्वयंपाक 2 मिनिट सारखं मोबाईल मोबाईल काय असं तुझं कामधंद्यावर जरा लक्ष ठेवायचं की. जावा तेव्हा ते इंस्टाग्राम बघत बसती. उठ ते पहिले साफसफाई कर. मी बाहेर चाललोय माघारी तर सगळं झालं पाहिजे स्वच्छ. हा करते जाऊ आणि त्याला जरा जाळ कर जरा तिकडं. हा जावा तेव्हा ते इंस्टाग्राम तिकडे पटकन उरक. A few moments later. बया मरणाचा राड आता केलेला दिसतोय. प्रगती काय हो काय करत होती? काय नाही बसली होती. अगं ही किती राडा झालाय दारात. माणसं कोणसं येतात रस्त्याने जाताना बघतात. हा असं राडा ठेवतात होय. किती फरशी घाण झाली. ते बॉक्स ही कसं पडल्यात. आलं की भांडणाचं तोंड काळ करणार. बहीण भाऊ आहेत ना सेम आहे ती. तुला काय चांगलं सांगायचं का नाही? आता काय आरडून ओरडून सांगितलं? चांगलंच सांगितलं होतं ना. माझी मला कळतंय काय करायचं काय नाही बोलायच नको पाहिजे. येडे बायको केली बाई ह्या दाद्याने. चांगलं बोलावा चांगलं सांगा तरी हायच तोंड वाकडं. हिने कस काय मला फोन केला नाही त्यावेळेसला तर मरणाच्या शिव्या देत असते ना. आज फोन आलाय. हॅलो हा बोल की. हा माझीच भाऊज आहे. का ग? फोटो काढायचा तिच्यासोबत का? हा 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 माझीच भाऊज आहे. बर बर हा येते घेऊन. हा 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 ठेवा. भैया प्रगती इंस्टाग्राम वरून एवढी फेमस झाली. शेजारची अजून मला नीट ओळखत नाही. माझ्या भाऊजईला ओळखतात. भेटायला आणि फोटो काढायला बोलवायला लागल्यात. एवढी इज्जत अजून मला इज्जत नाही देते एवढी. नाही नाही मी बी शिकते म्हणजे कशी मला बी इज्जत भेटन आणि माझं बी चांगलं नाव होईल. आता जातेच प्रगतीला लाडीगुडी लावते. शिकून घेते आधी तिच्याकडनं. प्रगती काय करते? काय नाही का हो? अगं ती तुला माझी मैत्रीण माहितीये का ग? एकदा माझ्या घराकडे चाललेलं त्यावेळेस आपल्याला रस्त्यात भेटलेली बघ. कोणती मैत्रीण? अगं तीच नाही का ती शिल्पा नावाची बघ. बोलत होती तुझ्यासोबत. नाही मला माहिती. अगं तुला नसन आठवत पण मला हे माहिती चांगली. तिचा फोन आलता ग. ती म्हणत होती तुझ्यासोबत ना फोटो काढायचे भेटायचंय तुला. ती इंस्टाग्राम वरती तू फेमस झाली ना वाटतं. हा हा त्याच्यामुळे ती फोटो काढायचा होता. मग एखाद्या दिवशी चल माझ्यासोबत तिकडं. बरी येते गी पण आज मला कळ नाही नेमकं कडूचार कारलं गोड कस काय झालंय. काय नसतंय ग. आपलं गुळ टाकल्याच्या नंतर साखर टाकल्याच्या नंतर होत असते. कारलं पण गोड होऊ शकतं कधी कधी. रोज रोज भांडणं करून मलाच कंटाळा आलाय आता ना. असं प्रेमाने राहूशी वाटतंय. बोर झाले बघ मी त्या आयुष्याला खरंच. होय मी काय म्हणते प्रगती. काय तुझी ती इंस्टाग्राम करतेस ना ती व्हिडिओ वगैरे. हा तसं जरा मला पण शिकव की. म्हणजे कसं आपण दोघी करत जाऊ. मी पण तुझ्या कधी कधी व्हिडिओला असं कॅमेरा पकडत जाईन. तेवढंच मदत तुला. शिकवलं असतं बरं का ताई तुम्हाला. पण मला आता काम लय पडले ती. धुणं भांडी करायचं आणि वरनं घर बिरबी पुसायचे ती. त्यामुळे मी नाही तुम्हाला आता शिकू शकत. अजिबात तू कामाचं टेन्शन घेऊ नको. अगं मी आहे ना एवढी धडधाकट आली की तुझ्याकडं. मी तुला सगळं काम करू लागते. पण मला शिकवती कसं असतंय ती. बर काम झाली ना मग शिकवून नाही तुम्हाला. नाही काम झाल्यावर कशाला आधी शिकव
आणि नंतर ना दमादमाने आपण दोघी मिळून काम करू. अहो ह्यांनी आलं ना तर लय कालवा करते तर राडा हे दिसल्यावर आणि धुणं भांडी दिसल्यावर तर लय तणतणा करते तो. त्यामुळे नको बाबा, मी पहिलं काम करते आणि मग वेळ भेटला तर मग शिकवून तुम्हाला, नाही तर नाही. त्याचं कशाला टेन्शन घेते, तुला माहिती ना तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. अहो तुमच्या शब्दाच्या बाहेर जाऊन काय करायचं, तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, पण मला आले होते तन करते तर की. अगं मी आहे ना, आज मी तुझ्या बाजूनी बोलते, अजिबात दाद्या काही बोलत नाही. चल मला व्हिडिओ बनवला, चल लवकर चल. हो का ताई, ह्या रील्स बघता का नाही, माझं तुम्हाला हे गाणं करायचंय. मग ही गाण्याचं चिन्ह आहे का, ह्याच्यावर दाबायचं. हं? पुन्हा ही वर पट्टी दिसते का निळ्या कलरची, ह्याच्यावर दाबायचं. हा, मग पुन्हा किती सेकंद घ्यायचंय इथं बघायचं. वर हो का इथं घड्याळासारखं चिन्ह आहे. मग पुन्हा सेकंद घ्यायचे आणि मग हे मधलं आहे ना, मग तुम्हाला कोणता फिल्टर घ्यायचा आहे हे फिल्टर बघायचं आणि असं दाबायचं आणि टायमर लावून मग म्हणायचं त्याचं गाणं होट मॅच करायचे. हा जमतंय. अय, मला काय इथं येऊन उभा राहिलो तरी तुमचं लक्ष नाही, काय चाललंय त्याच्यात? काय नाही, जरा काम चाललं होतं. काय रे? आणि तुला काय कळतं का नाही का? तुला मी म्हणलं होतं ना याची आज सगळं टापटीप ठेव, ते बाहेर भांडी ठेवली ती कुत्र तोंड घालतंय. घास किती बरं घासते ताई, मी भांडी घासते. अगं थांब जरा, तू थांब. अरे जरा माझं काम चालू आहे, त्याच्यामुळं आजचे दिवस राहू दे. जरा तू घे भांडी घासून. मी घेऊ घासून? आणि तुमचं काय असलं काम आहे, मी काय भांडी घासू काय? चाललंय माझं काम, जरा घे की भांडी घासून. आजचे दिवस घासले म्हणून काय होतंय? ऐ गवस, मी नसून घासेत, माझं काम आहे काय ती? तुझं काम नाही? तुझा दाजी कसं काम करतोय घरी, ते असंच म्हणतो का मला? भांडी घासू का नाही? ते दाजीचं नको काढू, मी नसतो बा घाशीत बिशीत. तुला एकाच भाषेत सांगते, उगा तुझी बायको आहे म्हणून मी लय हात उचलत नाही का? लग्नाच्या आधीचा मार चांगला चालू करू तुला होय? भांडी घासत नाही, खायला कसं लागतंय टायमिंगला? बिचारी रोज हात पाय घासून पारते भांडी घासती या, धुणं धुती या. हा, एक दिवस केलं म्हणून काय झालं? जरा माझं काम चालू आहे, जा भांडी घास. तू रोज माझ्या बाजूने बोलती, आज अचानक तिकडं पक्षात उडी मारली, काय विषय आहे तुझा? काय नाही रे, प्रगती चांगलीच आहे, जरा कळायला उशीर झाला मला. हा? जा जा, घे भांडी घासून, जा लवकर जा. सांगितलेलं मागाशी तुमच्या लक्षात नाही काय? हा. बरं हा, एकदा परत इंस्टाग्राम मध्ये जायचं. नाही नाही, हे असं असं कलर लावायचा ना. हा, आता हे फिल्टर लावायचं. हायला मला एक गणित कळा नाही, ताई तिला एवढं का गोड बोलायला लागली आणि लईच हे करायला लागली आणि माझ्यावर तर अशी वेळ पहिल्यांदा आली. कोण बघतोय का? शेजारी पाजारी ताईला भांडी घासायला लावली. अवघडच झाले, काय गणितच कळणार. ताई लईच गोड झाली, तिला यायला भांडी तर घासावं लागणार, नाही घासलं तर ताई कुत्रेवणी मारेल. तिचं मारणं बी लई चित्र, तिला एवढं कळत नाही. लग्न झालंय भावाचं, हिचं तिचं नाव प्रकारच नाही हिच्या पैसे.